राज्यातील शेतकऱ्यांसाठी या क्षणाच्या सर्वात मोठ्या 3 बातम्या। पहिली बातमी, इमा कंपनीकडून इमा मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली। संतपलेल्या धनंजय मुंडे यांनी पीक इमा अधिकाऱ्याला बोलवून अधिकाऱ्याची चांगलीच खरडपट्टी काढली। इमा 2 दिवसात न जमा झाल्यास कंपनीवरती FIR दाखल करू असा इशारा देखील कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला। दुसरी मोठी बातमी, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली असून सोयाबीनचे दर हमी भावापेक्षाही कमी झाल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे। मराठवाडा विभागात 48 लाख हेक्टर, विदर्भात 55 लाख हेक्टर तर उर्वरित राज्यात 50 लाख हेक्टरवर सोयाबीनचं लागवड क्षेत्र आहे। शेतकऱ्यांना कुणी वाली आहे का नाही असा प्रश्न आता शेतकऱ्यांनाच पडत आहे। शेतकऱ्यांसाठी तिसरी मोठी बातमी, आज होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना काय मिळणार याची सर्व शेतकरी बांधवांना आशा लागून राहिली आहे। मीडिया रिपोर्टनुसार शेतकऱ्यांना PM किसान योजनेत रक्कम वाढ केली जाऊ शकते, मात्र पिकांना भाव देण्याची गरज असून शेतकऱ्यांचे कर्ज देखील माफ झाले पाहिजे अशी मागणी या ठिकाणी किसान सभेने केलेली आहे। शेतकऱ्यांसाठी या होत्या 3 मोठ्या ठळक बातम्या। धन्यवाद।